नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम अमोदः यामध्ये आज चतुर्थ घटक जो पाठ क्रमांक 16वा आहे, त्या पाठाचं नाव आहे समानमस्तु भोजनम। हा पाठ आज आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। तर आपण समानमस्तु, समान म्हणजे एकसारखे, समान, अस्तु म्हणजे असावे की समान असावे की काय की भोजनम, भोजनम म्हणजे आपलं हे जेवण। तो जेवण समान असावे, जेवण समान असावे, कोणतीही गोष्ट आपण इथे घेऊ शकतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठांना सुरुवात करूया। अत्यंत सुंदर पाठ आहे आणि छोटासा पाठ आहे, त्यामुळे आपण या पाठाला सुरुवात करूया। चला। बालकृष्णः गोकुले गोपालनम करोति स्म। बघा, स्म नावाचा एक अव्यय आहे। स्म म्हणजे होता की बालकृष्ण गोकुले, बालकृष्ण गोकुळे म्हणजे गोकुळामध्ये, गोपालन, गो म्हणजे गायीचे पालन म्हणजे गायी राखण्याचे, करोति स्म करत होते, म्हणजे बाळकृष्ण गोकुळामध्ये गायी राखण्याचं काम करत असे। प्रतिदिनम सह वयस्से सह, प्रतिदिनम बघा अव्यय भाव समास आहे। प्रतिदिनम दिने दिने प्रतिदिनम, तर प्रत्येक दिवशी सह म्हणजे बालकृष्ण, वयस्से सह, वयस म्हणजे मित्र, मित्रांसोबत, सह म्हणजे सोबत, वनम गच्छति स्म, वनामध्ये जात असे। वनम म्हणजे अरण्यम, अटवी, तर वनामध्ये जात असे। गोकुलस्थः बालगोपालः, गोकुळातील बालगोपाळ, वासुदेवेन सह, वासुदेव बघा बालकृष्ण पहिलं नाव, दुसरं नाव वासुदेवेन, कृष्णासोबत, आसायाम, आसायाम म्हणजे दिवसभर, हिंडते स्म, हिंडत म्हणजे फिरणे, फिरत होते है का नाही। मग गोकुळातील बालगोपाळ श्रीकृष्णासोबत दिवसभर फिरत असे। मग काय झालं, फिरता फिरता की मध्याह्ने ते सर्वे स्वगृहेभ्य आणितानि खाद्यवस्तूनी। मग मध्याह्न म्हणजे दुपारच्या वेळी, ते सर्वे स्वगृहेभ्य, ते सर्वजण स्वतःच्या घरातून, आणितानि म्हणजे आणलेले, सर्वजण आपल्या घरातून आणलेले की काय आणलेले की खाद्यवस्तूनी, खाद्य म्हणजे खाण्याच्या जे वस्तू आहेत, ते एकत्र उपविश्य, एकत्र बसून खादन्ति स्म, खात असे, की आपल्या घरामधून दुपारच्या वेळी जे पदार्थ आणलेले आहेत ते सर्व एकत्र बसून खात असे। एकदा आपण याची मराठी बघूया पुन्हा एकदा। बालकृष्ण गोकुळात गोपालन करत होते, गायी राखत होते। दररोज ते मित्रांसोबत आपल्या जंगलामध्ये जात असे। गोकुळातील बालगोपाळ श्रीकृष्णासोबत दिवसभर फिरत होते। दुपारी ते सर्वजण आपापल्या घरामधून आणलेले खाद्यपदार्थ एकत्र बसून खादन्ति स्म, खात असे किंवा खात होते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सेकंड पॅराग्राफ जो आपला आहे, त्या सेकंड पॅराग्राफवर आता आपण चर्चा करूया। तर काय आहे बघा, एकस्मिन् दिने भोजन वेलायाम सर्वे गोपाः कृष्णं परितः उपाविशन्। एकस्मिन् दिने, एका दिवशी, भोजन वेलायाम भोजनाच्या वेळी, सर्वे गोपा म्हणजे सर्व बालगोपाळ, कृष्णं परितः उपाविशन्, कृष्णं परितः, कृष्णाच्या परितः म्हणजे पुढे किंवा सभोवती, परितः म्हणजे सभोवती, उपाविशन् म्हणजे बसले होते, कृष्णाच्या सभोवती बसले होते। तेव्हा देवकी नंदन गोपबालान अपृच्छत, तेव्हा देवकी नंदनाने गोपबालांना म्हणजे गोपाळांना अपृच्छत विचारले, की काय विचारले की हे विचारले की अद्य भोजनार्थम किम आनीतम, की आज जेवणासाठी काय आणले आहे। इति तदा प्रथम अवदत, असे म्हणल्यावर तदा म्हणजे तेव्हा, पहिला, अवदत म्हणजे बोलला, काय बोलला, मम समीपे दध्योधनम वर्तते, की माझ्याजवळ दध्योधनम म्हणजे दही भात, तर माझ्याजवळ दही भात आहे। मग अपरः अभाषत, मग काय झालं, दुसरा बोलला, अपरः अभाषत, दुसरा काय बोलला की मम समीपे पृथुकः, दुसरा बोलला माझ्याजवळ पृथुका, पृथुका म्हणजे खिचडी,
माझ्याजवळ खिचडी आहे. एवमेव सर्वे, त्यानंतर अशा प्रकारे सर्वांनी आपापले नाव म्हणजे एकमेकानंतर सर्वजण म्हणतात. काय म्हणतात बघा, अपुपा, की अपुपा म्हणजे अनारसे, लड्डू का म्हणजे लड्डू, वटका म्हणजे वडे, आणि मोदका म्हणजे मोदक, आणि ता म्हणजे आणले. इति अवदन, असे सगळेजण बोलले. काय करले, असे सर्वजण बोलले. अशाप्रमाणे आपण इथे असं बोलल्यानंतर मग पुढं काय होते ते आपण बघूया की पुढं काय होते. चला मग पुढचा पॅराग्राफ आपण घेऊया. तदा कृष्ण अवदत, तेव्हा कृष्ण बोलला की काय बोललेला, अयि मित्राणी वयम सर्वे, आता वयम एतेषां खाद्यपदार्थानां मिश्रणं कुर्म. अरे मित्रांनो, आपण आता या खाद्यपदार्थाचे काय करूया, मिश्रण करूया, एकत्र करूया. सर्वे गोपालः आनंदेन, सर्व गोपाळांनी आनंदाने कृष्णाय, श्रीकृष्णाला स्वतःचे खाद्यपदार्थ अयच्छत, दिले. म्हणजे सर्व बालगोपाळांनी स्वतःचे जे खाद्यपदार्थ आहेत ते कृष्णाजवळ दिले. आणि मग काय झालं बघा, कृष्णाने काय केलं बघा, कृष्ण स्वयमेव पदार्थानां मिश्रणम अकरोत, आणि श्रीकृष्णाने स्वतः त्या खाद्यपदार्थाचे मिश्रण केले. सर्वेभ्यच तद मिश्रणं पर्यवेशयत, आणि सर्वांना ते मिश्रण म्हणजे जे खाद्यपदार्थ आहे, मिश्रण केलेलं जे खाद्यपदार्थ आहे ते काय केलेले आहे, पर्यवेशयत, वाटून टाकले. नमस्कार विद्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं फोन आल्यामुळे व्यत्यय निर्माण झालेला आहे, परंतु तो आता दूर झालेला आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आपण, की सर्वेभ्यच तद मिश्रणं पर्यवेशयत, सर्वांना ते मिश्रण पर्यवेशयत म्हणजे वाटणे, मिश्रण वाटले. तद अपूर्वं स्वादिष्टं मिश्रणं सर्वेभ्यः अतीव अरोचत, की ते अपूर्व असं स्वादिष्ट मिश्रण सर्वांना अतीव म्हणजे खूपच, अरोचत म्हणजे आवडले. की मिश्रणम हे कृष्णाने केलेलं सर्वांना आवडणारच. यत तस्मिन् मिश्रणे न केवलम, यत म्हणजे बघा, कारण थोडंसं आपण विद्यार्थी मित्रांनो याला आपण थोडंसं वर घेऊया आणि पॅराग्राफला वर घेऊया आणि नंतर याला बघा. तदा मिश्रणं स्वादिष्ट मिश्रणं सर्वेभ्य अतीव अरोचत, यत मिश्रणे न केवलम खाद्यपदार्थ. यत म्हणजे ते जे मिश्रण आहे, तस्मिन मिश्रणे, अशाप्रमाणे ते जे मिश्रण आहे, न केवलम खाद्यपदार्थ, केवळ फक्त खाद्यपदार्थच नव्हे, तर स्नेहेश्च मिश्रित, अपितु त्या मिश्रणात केवळ खाद्यपदार्थ मिळालेच नव्हते, तर काय केलेलं आहे, स्नेहश्च मिश्रित, स्नेह म्हणजे प्रेमसुद्धा मिश्रित म्हणजे मिसळले होते. मग बघा मुलांनो, श्रीकृष्णाने प्रेम मिसळले, कारण की ते प्रेम असतं. तदा गोपनायक बालकृष्ण अवदत, तेव्हा गोपनायक बालकृष्ण बोलला. गोपाळांचा जो नायक आहे म्हणून इथं गोपनायक नाव पडलेलं आहे, तो बोलला. काय बोलला बघा, इथं वयम सर्वे सामिल्य, यापुढे आपण सर्वजण मिळून भोजनम कुर्मः, काय करूया, जेवण करू. आणि जेवण करण्याच्या पहिले काय म्हणतो बघा, अयि मित्रांनी, अरे मित्रांनो, अस्माकं मनसी समानानि, आपापली मने कसे आहेत, आपापली मने समान, विचारा समाना, विचार पण समान, आणि भोजनमपि समानमस्तु, भोजन पण समान असावे. की अरे मित्रांनो, की आपले मने समान, विचार समान आणि भोजन समान असावे, तेव्हाच आपलं चांगल्या प्रकारे जेवण होऊ शकेल. हे असं चित्र दिलेलं आहे इथे. आणि या चित्रामध्ये कृष्ण इथं बसलेला आहे आणि बालगोपाळ बाजूला बसलेले आहेत आणि सर्वजण एकत्र खाद्यपदार्थ करत आहेत. म्हणून आपल्या पाठाचं नाव आहे समान आहे भोजन. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि पुन्हा आपण याचे भाषाभ्यास घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.